कोहिनूर. समजलं. तर ज्यावेळी इंग्रज वकील रायगडावर आला, तो म्हणतो एका अत्युच्च ठिकाणी, अतिउच्च म्हणतोय आम्ही, एका अतिउच्च ठिकाणी त्याचा चौसोपी वाडा आहे. किती? चौसोपी. 4 सोपी. चौसोपी म्हणजे कसं? 4 पाकांचा. समजला. गडावर 1 पाकी, दुपाकी आणि 4 पाकी अशी बांधकाम होती. जर त्याचा जर कन्स्ट्रक्शनचा जर विचार केला तर 3 पाकी नव्हती. तर हा चौसोपी वाडा आहे. जर ह्याचे तळखडे जर बघितले, हे तळखडे आहेत. जरा दादा जरा मला दाखवा, आपल्या ह्यांना दाखवा. हे तळखडे जर बघितले, हे तळखडे जे आहेत ना, बेस स्टोन त्याला जे म्हणतात, ते जवळजवळ आहेत. याच्यातून एक गोष्ट प्रतीत होते की हे दुमजली असावं. कसं? दुमजली. एकावर दुसरा मजला त्या भिंतीतूनच जिना असतो. जुन्या जर वाड्यांमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर भिंतीतूनच तुम्हाला तो जिना वर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जातो. त्याच्यामध्ये तो इंग्रज जे ऑस्टिनने लिहिलंय त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पष्ट उल्लेख मिळतो की त्याचा अत्युच्च ठिकाणी त्याचा चौसोपी वाडा आहे. तिथं म्हणजे तिथे बसून तो म्हणजे कोण? शिवराय. तो राज्यकारभार करतो. म्हणजे बाकीचे जरी चौक्या त्यांच्या कचेऱ्या असल्या तरी मे बी कदाचित इथे महाराजांचा एक पर्सनल ऑफिस, तिथं बसून तो कारभार करतो. कारण म्हणजे कदाचित एखादं ऑफिस असावं, एखादं मेज असावं, त्याच्यावर ते सही करण्यासाठी किंवा काही शिक्के उमटण्यासाठी किंवा काही गोष्टींसाठी जे, आणि सेकंड फ्लोअरवर ते राहत असतील. इथे ही जागा अखंड महाराष्ट्रातली सर्वात पवित्र जागा. अखंड महाराष्ट्राचा जो रग आहे, महाराष्ट्राची जी धग आहे, महाराष्ट्राची जी आग आहे ना, टोपी काढा, महाराष्ट्राची जी आग आहे ना, याला जर कारणीभूत जर काय असेल ना तर ही जागा ना. मी फक्त त्यांनी घातलेली म्हणून घातली, रेनकोटची राहू द्या तशीच. तर ती जागा कोणती? ही जागा. जर ही जागा नसती तर काय झालं असतं हे आपण नंतर अनुभवणार आहोत. परंतु त्याच जागेवर ही महाराष्ट्रातली ही पवित्र जागा का? कारण याच जागेवर दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी माझ्या राजानं शेवटचा श्वास, कदाचित राज्याभिषेकावेळी समर्थ रामदास स्वामींनी भेट म्हणून दिलेल्या शिसवी पलंगावर राजे पहुडले असतील. त्यांना ज्वराची व्याधी झाली. अनेकांनी अनेक कारणं दिलेली आहेत. आपण फक्त ज्वराची व्याधी झाली असं पकडूया. ज्वराची व्याधी झाली. सारे वैद्य, हकीम, राजवैद्य आणले गेले. सगळ्यांनी नाडी तपासला, नाडी वैद्य आले, सर्वांनी तपासलं, सगळ्यांनी बघितलं, उतारा दिला. परंतु कोणताही उतार महाराजांच्या व्याधीवर परिणामकारक उपाय करेना. महाराजांनी साऱ्या सवंगड्यांना जवळ बोलवलं. म्हणले या, मला बोलायचं आहे तुमच्याशी. सर्वांना जवळ बोलवलं. महाराजांनी हात जोडले असतील कदाचित आणि सांगितलं असेल, आता आम्ही जातो. आमचा राम राम घ्यावा. आमचा तो अवधी झाला. आणि उपस्थित असलेल्या साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. राजा कुठं चालला? ते स्वराज्य सोडून, हे गडकोट सोडून, हा सह्याद्री सोडून, हा महाराष्ट्र सोडून, माझ्या बाया बापुड्यांना सोडून कुठे? म्हणजे आता आम्ही कैलासाला जाणार शिवाच्या दर्शनाला. पण राजा हे स्वराज्य नाही, ते मागं सोडून जाणार. स्वराज्य उभारण्यासाठी, स्वराज्य पुन्हा नवीन तयार करण्यासाठी असंच कोणीतरी कधीतरी येईल ना रायगडावर. ज्यावेळी त्यांना जाणवेल ना मी रायगडावर आहे, त्यावेळी नक्की स्वराज्य उभं राहील. पण राजा तुम्ही नाही जा, अवघे बाहेर व्हा. महाराजांनी साऱ्यांना बाहेर काढले. दरवाजे लावले गेले आणि आता जा म्हणले, मला आता श्री जगदंबेचं स्मरण करायचं आहे. आणि मग महाराजांनी शेवटचा श्वासावेळी काय झालं ते फक्त या भूमीला माहिती आहे.
फक्त या मातीला माहिती आहे. आजही इथली माती जर तुम्ही उचलून कानाशी लावलात आणि मनामध्ये जर खरंच शिवभक्त असाल, शिवाजी महाराज आठवलेत ना, तर या मातीमधून तुम्हाला जगदंब जगदंबचे स्वर आजही आहे. आजही इथली माती तुम्हाला मध्ये काय रे लेकरा, आलास मला भेटायला एवढ्या लांबून, लय दिवसांनी आलास, आठवण आहे ना, मीच राजा होतो. आणि इथेच महाराजांनी, कदाचित महाराजांनी एखाद्या कुशीवर असेल, समोर सरळ झोपले असतील, महाराजांच्या नजरेसमोर फर्जंद शहाजीराजे आले असतील, महाराजांच्या नजरेसमोर पहिली पत्नी सईबाई सरकार आले असतील, महाराजांच्या नजरेसमोर मासाब जिजाऊ आले असतील आणि सांगितलं असेल, मासाब त्या स्वर्गाच्या दाराशी या, हा तुमचा शिवबा स्वर्गात येतोय. आणि शेवटच्या मुठी आवडल्या असतील, जगदंब जगदंब म्हणून म्हणले असतील, माझं स्वराज्य, माझं गडकोट, माझा श्रीमद रायगड, माझा महाराष्ट्र करून अखेरचा हात तुला दंडवत म्हणून महाराजांनी मान टाकले असेल. बराच वेळ झाला, आतून आवाज येईना म्हणून सारे धावत धावत आले. महाराज निपची पवळले होते, महाराज नव्हतेच, होतं निस्तेज देह. महाराजांना हलवलं, राज उठा, राज उठा, महाराज उठा, आमचा मुजरा घ्या. मुजरा करणारे होते, मुजरा करणारे आजही आहेत, मुजरा स्वीकारायला राजे नाहीत, मुजरा स्वीकारायला राजे नाहीत. या मातीमध्ये राजाने माझा शेवटचा श्वास घेतला आणि लगेच सोडूनच दिला. आणि राजे गेले. इथून राजे निघाले असतील, गेले असतील स्वर्गाच्या वाटेवर. आणि स्वर्गाच्या दरवाजामध्ये एक भला थोरला मिशा पेलून आणि हा कमरेला तलवार बांधून कोणतरी ऐटबाद चालत आला असेल. सोबतीला असेल एक सौभाग्य अलंकार लिहिलेली एक स्त्री. राजाने लांबूनच पाहिलं असेल, अरे तान्या, तुला तर मी कोंडाणा घ्यायला सांगितलेला ना लेका, तू कोंडाणा घेतलास आणि स्वतःचा कोंडाण्यावर भगवा लावलास आणि तसाच भगवा तू स्वर्गावर सुद्धा लावलास तान्या. अरे मैत्रा, मी छत्रपती झालो, लय याद आली रे तुझी, मला हवं ते सगळं दिलंस. पण राज्याभिषेक झाल्यानंतर मिठी मारण्यासाठी माझा मैत्र तान्या मात्र मला दिसला नाही. आणि आरती घेऊन आल्या सईबाई राणीसारखा. सई, खाली पाहतेस ना माझा शंभू बाळ, तू म्हणालेलीस ना सई, शंभू बाळाच्या आबा सुद्धा तुम्हीच आणि शंभू बाळाच्या आई सुद्धा तुम्हीच. शंभू बाळाला मी सोडलं नाही सई. ते बघ, शंभू बाळ रौद्र म्हणून स्वतःचं नाव करेलो. मी आईचं सुद्धा प्रेम दिलं आणि मी बापाचं सुद्धा, मी आबाचं सुद्धा प्रेम दिलंय. शंभू बाळाला सोडलं नाही. पायी धरले असतील मातोश्री जिजाऊ साहेबांचे, मासाब, आता हा शिवबा तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. आता हा शिवबा तुमच्या सवयच राहील. कुठपर्यंत? या युगाच्या आस्थापर्यंत. आता शिवबा मासाहेबांना कधीच पारखा होणार नाही. मासाब, हा शिवबा तुमच्या मांडीवर झोपण्यासाठी आता स्वर्गात आलोय. आणि एक एक शिलेदार बाहेर आले आणि स्वराज्य निर्माण झालं. यदा कदाचित आपण जर कधी स्वर्गात गेलो ना, भेट होईल ही महाराजांची. आणि त्यावेळी सांगा महाराजांना, अख्खे आयुष्यभर आम्ही महाराजांचा जय जयकार केला, महाराजांसाठी ओरडलो, हसलो, पण महाराजांसाठी फक्त एकदा रायगडावर मात्र रडलो. आयुष्यात कधीच कोण महाराजांसाठी रडत नाही गाड्यांनो. कधी रडलेत आठवणीत महाराजांच्या? नाही कधी रडत. पण ही ती जागा आहे हो, रायगड. रायगड रायगड काय गाड्यांनो, रायगड म्हणजे या मातीत असलेल्या माझ्या राजाचा श्वास. रायगड म्हणजे ही माती आम्ही देवघरात पूजून पुढे येणाऱ्या पिढीला सांगायचं, देव देश धर्मासाठी तू तयार हो रे. आज म्हणजे रायगड. दुसरा रायगड रायगड आहे काय? पडलेलं, उद्ध्वस्त झालेलं, भंगलेलं, पण मन दिपवणारं आहे सगळं, अंतःकरण दिपवणारं आहे सगळं. ही माती घ्या म्हणून सांगितलं, पादत्राणे काढा, या आपल्या उघड्या तळव्याचा स्पर्श या मातीला होऊ द्या. माझा दाढी लावलेला राजा इथे शांत पडलेला आहे हो, झोपलेला आहे, इथेच आहे.
रायगडवर यायचं ना सेल्फ्या काढायसाठी नवे गाड्यांनो, रायगडवर यायचं ना या माझ्या राजाला वंदन करण्यासाठी. तव तेजाचा अंश दे राजा, हे मागणं मागण्यासाठी. माझ्या पोटातून येणारं बाळ, माझ्या वंशात येणारी पुढची पिढी ही देवदेश धर्मासाठी तयार होऊ दे, हे दान मागण्यासाठी यायचं रे. कारण ह्या मातीमध्ये शिवराय आजही आहेत. म्हणूनच वारंवार सांगतो गाड्यांनो, रायगड कधीच बघायचा नसतो, रायगड जगायचा असतो. ते महत्भाग्य तुम्हाला रायगड जगवण्याचं महत्भाग्य आज या तुम्ही यशवंत पुत्राला दिलं. उपकार लय. जेवढ्या फेऱ्या रायगडावर होता एवढा वेळ मी महाराजांच्या आठवणीत मनसोक्त रडतो. आयुष्यभर जय जयकार करतो. जय जयकार शिवाजी महाराज की जय, जय जाऊ जय शिवराय. महाराजांसाठी रडणं, महाराजांची आठवण. इथून ज्यावेळी तुम्ही आता घरी जाल ना, थोडेसे अश्रू राखून ठेवा गड्यांनो, समाधीजवळ वाहायचे आहेत आपल्याला. थोडेसे अश्रू ठेवा. इथून घरी गेल्यानंतर घरामध्ये जो महाराजांचा फोटो असतो ना, त्या नजरेला नजर देण्याची हिंमत 2 दिवस आपल्याच्यात होत नाही. का? महाराजांचं मरण आणि महाराजांचं शरण करून आपण घरी गेलेलो असतो. होत नाही हिंमत. त्यावेळी महाराज वेगळेच वाटतात. आज राज एवढंच येतंय, राज परत या, राज परत या. आपल्या कर्मातूनच आणि आपल्या कामातूनच हे आता राज दिसते, बाकी राज नाही. राज गेलं. प्रत्येकाने वंदन करा. लोक इथली माती प्रत्येकाच्या घरी नेतात, देवाऱ्यात पुजतात. गर्भवती स्त्रिया दररोज मागण्या मागतात. याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आणि विशेष काय लिहावे. तव तेजाचा अंश दे, एवढंच कर. मागणं मागतात त्या मातीकडे. इथली न्या माती, इथल्या एखाद्या विटेचा तुकडा न्या, कुठेतरी ठेवा. ज्यावेळी समजेल ना सगळं आयुष्य संपलंय, बघा नाही नाही शिवराय आहेत माझ्याकडे हो. ज्यावेळी समजेल ना त्यावेळी एखादा तुकडा न्या घरी, शिवराय आहेत. नवीन प्रेरणा मिळेल. कारण या मातीमध्येच अणु रेणू एवढी प्रेरणा आहे. प्रयत्न करा कधीतरी गाड्यांनो करा. कारण मी पुन्हा सांगतोय, रायगड बघण्यासाठी येऊ नका. कारण रायगड बघायचा नसतोच हो गाड्यांनो. रायगड जगायचं असतं. पुढच्या प्रवासात बघूया आपण.